श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी उत्तरासह गुण 20 वेळ 1 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र प्रथम घटक चाचणी। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा। पुढे आपल्याला प्रश्नपत्रिका उत्तरासह दिलेली आहे, ती सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा। प्रश्न क्रमांक 1 अ, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। गुण 2। प्रश्न क्रमांक 1, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे। अ पुणे, ब नवी दिल्ली, क कोलकाता, ड हैदराबाद। योग्य उत्तर आहे ब नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 2, भारतीय हरित क्रांतीचे जनक डॅश डॅश होत। अ डॉक्टर वर्गीस कुरियन, ब डॉक्टर होमी भाभा, क डॉक्टर एम एस स्वामीनाथन, ड डॉक्टर नॉमेन बोरलॉग। योग्य उत्तर आहे क डॉक्टर एम एस स्वामीनाथन। प्रश्न क्रमांक 1 ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। गुण 2। विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या जोड्यांपैकी जी जोडी चुकीची आहे ते लिहिणे अपेक्षित आहे। 1 अ, जाल कूपर टपाल तिकीट अभ्यासक, ब कुसुमाग्रज कवी, क अण्णाभाऊ साठे लोकशाहीर, ड अमर शेख चित्रसंग्राहक। योग्य उत्तर आहे ड अमर शेख चित्रसंग्राहक ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 अ, इंदिरा गांधी राष्ट्रीय आणीबाणी, ब राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, क पी व्ही नरसिंहराव आर्थिक सुधारणा, ड चंद्रशेखर मंडल आयोग। विद्यार्थी मित्रांनो, वरील तिन्ही जोड्या बरोबर आहेत, परंतु ड चंद्रशेखर मंडल आयोग ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक 2 अ, दिलेल्या सूचनांप्रमाणे कृती करा, कोणतेही एक। गुण 2। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला संकल्पना चित्र दिलेले आहे। 1 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। भौतिक साधने, उत्तर दिलेलं आहे पेहराव। आपल्याला इतर 4 पर्याय लिहिणे अपेक्षित आहे। योग्य उत्तर आहे नाणी, राजमुद्रा, अलंकार, प्रार्थनास्थळे तसेच वस्तू संग्रहालय। प्रश्न क्रमांक 2 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। स्वातंत्र्यप्राप्ती ते इसवी सन 2014 या काळातील भारतीय प्रधानमंत्री। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रधानमंत्र्यांची नावं लिहिणे अपेक्षित आहे। 1 पंडित जवाहरलाल नेहरू, 2 लाल बहादूर शास्त्री, 3 इंदिरा गांधी, 4 मोरारजी देसाई आणि 5 राजीव गांधी। विद्यार्थी मित्रांनो, दिलेली संकल्पना चित्र ही ज्या स्वरूपात दिलेली आहेत त्या स्वरूपात लिहावी। तसेच ती तयार करताना पेनाचा वापर करा, पेन्सिलने तयार करू नयेत। प्रश्न क्रमांक 2 ब, पुढील संकल्पना स्पष्ट करा, कोणतीही एक। गुण 2। 1 लिखित साधने, उत्तर 1 आधुनिक काळात लिखित साधने हे एक महत्त्वाचे साधन आहे। 2 लिखित साधनांमध्ये छापील साहित्य आणि हस्तलिखिते यांचा समावेश होतो। 3 वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकीट, कोशवाङ्मय इत्यादी साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो। 4 लिखित साधनांद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी तसेच इतिहास इत्यादीबाबत माहिती मिळते। प्रश्न क्रमांक 2 धवल क्रांती। योग्य उत्तर काळजीपूर्वक पहा। 1 डॉक्टर वर्गीस कुरियन हे भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात। 2 भारताला दुग्ध उत्पादनात अग्रेसर बनवण्यात डॉक्टर वर्गीस कुरियन यांचा महत्त्वाचा वाटा होता। 3 डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी दुग्धोत्पादनात सहकारी चळवळीचा प्रयोग केला, त्यामुळे भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले। 4 सुरुवातीच्या काळात दूध उत्पादनात तूट असलेला देश अशी भारताची ओळख होती, परंतु डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या प्रयत्नांमुळे भारत हा सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला। अशा प्रकारे दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, यालाच धवल क्रांती असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 3 अ, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा, कोणतेही एक। गुण 2। प्रश्न क्रमांक 1 आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य साधने महत्त्वाची असतात। उत्तर 1
दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृक्श्राव्य साधने असे म्हणतात. 2. विविध देशी व परदेशी वाहिन्यांद्वारे हिस्ट्री चॅनेल, डिस्कवरी चॅनेल इत्यादीद्वारे विविध प्रकारची माहिती नव्या पिढीला मिळण्यास मदत होते. 3. लोकशिक्षणाच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था स्थापन झाली आहे. 4. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले आहेत. त्यामुळे लोकशिक्षण मिळण्यास मदत होते. 5. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट या विभागाने तयार केले आहेत. अशा प्रकारे दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल, वृत्तपट व अनुभवपट इत्यादी दृकश्राव्य माध्यमं भारताचा इतिहास लिहिण्यासाठी महत्त्वाची असतात. प्रश्न क्रमांक 2. मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. उत्तर 1. 1975 ते 1977 या काळात देशात राष्ट्रीय आणीबाणी होती. 2. राष्ट्रीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची निर्मिती केली. 3. सार्वत्रिक निवडणुकीत जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. 4. जनता पक्षाचे सरकार सत्तेवर आले व मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले. 5. परंतु जनता पक्षातील सरकारमध्ये आपापसात मतभेद निर्माण झाले आणि म्हणून मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. प्रश्न क्रमांक 3ब. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. कोणतेही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1. दृकश्राव्य साधनं म्हणजे काय? त्याची 2 उदाहरणे लिहा. उत्तर. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात, ज्या साधनांद्वारे पाहून माहिती मिळवू शकतो व ऐकून माहिती मिळवू शकतो. विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनेल, डिस्कवरी चॅनेल. प्रश्न क्रमांक 2. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये लिहा. उत्तर. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे. 1. आधुनिकीकरण. 2. आर्थिक स्वावलंबन. 3. सामाजिक न्यायासह समाजवादी समाजरचना आणि 4. मिश्र अर्थव्यवस्था. राज्यशास्त्र. प्रश्न क्रमांक 4अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 2. प्रश्न क्रमांक 1. राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी डॅश डॅश. अ. युद्ध टाळणे. ब. वसाहतींचे स्वातंत्र्य. क. राष्ट्रांची अर्थव्यवस्था सावरणे आणि ड. निशस्त्रीकरण करणे. योग्य उत्तर आहे अ. युद्ध टाळणे. प्रश्न क्रमांक 2. जगातील सर्व राष्ट्रांचे महत्त्वाचे उद्दिष्ट डॅश डॅश बनले आहे. अ. आण्विक विकास. ब. आर्थिक विकास. क. अणुचाचणी. ड. सुरक्षा व्यवस्था. योग्य उत्तर आहे ब. आर्थिक विकास. प्रश्न क्रमांक 4ब. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही एक. गुण 2. 1. शीतयुद्धामुळे जगाचे एकध्रुवीकरण झाले. उत्तर 1. हे विधान चूक आहे. 2. शीतयुद्धामुळे जगाचे द्विध्रुवीकरण झाले. 3. शीतयुद्ध काळात जगातील बहुतेक देश 2 महासत्तांच्या गटात सामील झाले होते. 4. राष्ट्रांची अशी 2 गटात विभागणी होणे म्हणजेच द्विध्रुवीकरण होय. प्रश्न क्रमांक 2. पंडित नेहरूंनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. उत्तर 1. हे विधान चूक आहे. 2. पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्तवादाची भर घातली. 2. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यास मोठे योगदान दिले. प्रश्न क्रमांक 5अ. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. कोणतेही एक. परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. एक उत्तर दिलेलं आहे अर्थव्यवस्था. पुढील 4 घटक पहा. 1. देशाचे भौगोलिक स्थान. 2. राजकीय व्यवस्था. 3. राजकीय नेतृत्व आणि 4. प्रशासकीय घटक. प्रश्न क्रमांक 2. संकल्पना तक्ता. अलिप्तवादी चळवळ सहभागी देश व त्यातील प्रमुख नेते. भारत पंडित जवाहरलाल नेहरू. इजिप्त गमाल अब्दुल नासिर. युगोस्लाविया मार्शल टिटो. इंडोनेशिया डॉक्टर अहमद सुकार्नो. प्रश्न क्रमांक 5ब. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतेही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1. शीतयुद्ध. उत्तर. दुसऱ्या महायुद्धात मित्र असणारे अमेरिका व सोव्हिएत युनियन युद्ध संपताच परस्परांचे स्पर्धक बनले. या दोन्ही देशांमध्ये उघड युद्ध झाले नाही,
परंतु युद्धाचा भडका कधीही उडू शकेल असा तणाव त्यांच्या संबंधांमध्ये होता. प्रत्यक्ष युद्ध नाही, पण युद्धाला पूरक अशा तणावपूर्ण परिस्थितीचं वर्णन शीतयुद्ध असे केले जाते. प्रश्न क्रमांक 2. भारताचे परराष्ट्र धोरण. योग्य उत्तर: आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेच्या जतनाला प्राधान्य देणे, आपल्या आंतरराष्ट्रीय समस्या किंवा वाद शांततेच्या मार्गाने सोडवणे, अन्य राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे व आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे, भारताच्या एकतेचे व एकात्मतेचे संरक्षण करणे, भारताच्या आर्थिक विकासासाठी परराष्ट्रांबरोबर आर्थिक व व्यापारी संबंध प्रस्थापित करणे. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनलवर प्रथम घटक चाचणीचे प्रथम सत्राचे सर्व पेपर उपलब्ध आहेत, ते काळजीपूर्वक पहा. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.